मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत. ऐश्वर्याला बैलाने मारल्यामुळे ती चिखलात पडते. तिचे तोंड हे सर्व चिखलाने भरलेले असते. चिखलाने भरलेले तोंड घेऊन घरी आलेली असते आणि ती आरशासमोर उभी राहून जानकीचे बोललेले शब्द आठवत असते. जानकी ही तिला म्हणत असते, आता नीट वाग, शिंग मारणं बंद कर, हे लागलेले डाग आणि मनावरचे डाग कसे पुसून काढता येईल याचा विचार कर. ऐश्वर्याला जानकीचा खूप राग आलेला असतो. ती जानकीला म्हणत असते, जानकी, आज मला खाली पाडून सर्व लोकांनी तुला डोक्यावर घेऊन नाचत होते. तू जिंकली आहेस असे समजू नकोस. ही ऐश्वर्या गप्प बसणार नाही. मी तुला माझ्या परीने उत्तर देईल. तू माझ्या तोंडाला चिखल लावलास ना, मी उद्या तुझ्या तोंडाला काळे लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि ते माझे रूप पाहशील ते आजवर कधीही पाहिले नसतील. आणि तोंडाला लागलेला चिखल पुसते. पुढे आपण पाहतो जानकी ही गोपालला फोनवर बोलत असते. ती गोपालला म्हणते, आज ओवीची शाळा लवकर सुटणार आहे. त्यावर गोपाल म्हणतो, ओवीला घरी आणायचे आहे का? आणतो की वहिनी साहेब? हे सर्व सुमित्रा ऐकते. सुमित्रा ही गोपालला म्हणते, ओवीला आणायला मी जाईल, तिला बरं वाटेल आणि मला पण. त्याप्रमाणे सुमित्रा ही ओवीच्या शाळेमध्ये जाते. सुमित्राला पाहताच ओवी ही सुमित्राला मिठी मारते. ओवी आणि सुमित्रा हे पार्कमध्ये जातात. इकडे आता गोपाल भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये आलेला असतो. त्यावेळी त्या ठिकाणी ऋषिकेश त्याला भेटतो. तो गोपालला म्हणतो, तू इथे काय करत आहेस? तुला तर ओवीला आणण्यासाठी सुमित्राने सांगितले होते ना? तर गोपाल म्हणतो, मी भाजी आणण्यासाठी आलो होतो. गोपाल म्हणतो, मी नाही गेलो, हे सर्व वहिनी साहेबांना सांगावे लागेल. आणि तो फोन करून जानकीला सांगतो. ऋषिकेश हा ओवीला शाळेत जातो. पाहतो तर सुमित्रा आणि ओवी खेळत असतात. तो ओवीला आवाज देतो. ओवी हे ऐकल्यानंतर सुमित्रा आणि ओवीला धक्काच बसतो. तर असेच मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.